राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 2 दिवसीय चिंतन शिबिर कर्जत येथे आजपासून सुरू होत आहे। त्याची सकाळी झेंडावंदन करून आम्ही सुरुवात केली आणि आमचे प्रांताध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरेच्या उद्घाटनाच्या अवसरावर भाषण झालं आणि आता वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा होणार आहे आणि आज आणि उद्या आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या आणि उद्याचं भविष्य आणि त्याच्यावर आमची काय काय कारवाई असावी, कोणत्या दिशेने आम्ही जावं, या सगळ्या बाबतीत आम्ही चर्चा करणार आहोत। एक महत्त्वाचं तुम्ही असं म्हणताय अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की अशा शब्दाचा वापर अजित पवारांच्या विषयी म्हणजे लोकांनी वक्तव्य केले आणि हे राजकारणामध्ये आणि खास करून महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये हे बसत नाही। तरी देखील ठीक आहे, आता कोणाला पोटदुखी होत असेल आणि त्यांनी असं वक्तव्य केलं त्याबद्दल मला काही उत्तर द्यायचं नाही आहे, पण अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि आज आमच्या या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला उत्तर कसं द्यायचं आणि राजकीय उत्तर आम्हाला द्यायचं आहे। आम्हाला व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे। शेवटी सगळे पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं आपलं काम करत असतात। आज पहिली आमची जबाबदारी आहे आमचा पक्ष सांभाळायचा। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, आमचे पक्षाचे निवडून गेलेले सगळे प्रतिनिधी आहे, त्यांना आम्हाला म्हणजे न्याय द्यायचा आहे, मदत करायची आहे। आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करायचं आहे। काल परवा आपण सगळ्यांनी पाहिला महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं। अशी अनेक घटना अधीमधी घडत असते। एक मोठं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये सामाजिक जे काही प्रश्न निर्माण झाले आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असो किंवा इतर जे काही असे महत्त्वाचे जे विषय आहे त्या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असावी आणि आम्ही आमच्या माध्यमातून आणि सरकारमध्ये राहून आम्ही महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे सामान्य नागरिकांना न्याय देण्याकरिता आम्हाला काय करावं लागेल याच्यावर आम्ही हे 2 दिवसामध्ये भर टाकणार आहोत। पक्षाची पॉलिटिकल लाईन आता पुढे नेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विषय जमला, पण एक महत्त्वाचं बदल आहे म्हणजे यावेळी शरद पवारांचा इथे वारसा नाही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या हिंदुत्वासोबत नक्की कशा पद्धतीने त्यांना काय एक स्पष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज हे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही 2 दिवसाची जी बैठक आहे त्यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल कशी असावी, काय आमच्या ध्येय धोरण असावं ते आम्ही निर्धारित करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत। दुसरी गोष्ट, आमच्या घड्याळ तेच वेळ नवी हे आमचा नवीन नारा आहे, कारण लोकांना काही संभ्रम नको। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वेळा लोकांच्याकडून काहीतरी दिशाभूल करण्याचं काम होत असते की आम्ही एकत्र येणार आहोत, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे। मी एकदम स्पष्टपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवारच्या नेतृत्वामध्येच आम्ही काम करत आहोत, करणार आहोत आणि महाराष्ट्राचा भला करणार। सर, निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गट वेळ काढूपाडा करतो कारण की सातत्याने पुढची वेळ जी आहे ती त्यांच्या गटाकडनं मागितली। निवडणूक आयोग एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे आणि ज्युडिशियल अथॉरिटी पण आहे। संविधानमध्ये त्यांना काही एक वेगळा दर्जा दिलेला आहे, म्हणून त्यांची कारवाईवर मी अधिक भाष्य करणार नाही। फक्त एवढंच म्हणेल की आमचे वकील पण अजून त्यांच्या युक्तिवाद अजून बाकी आहे, त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद चालू आहे। 1-2 दिवस अजून काहीतरी त्यांनी मागितले आहे, ते आता निवडणूक आयोग उद्या चला परवा सोमवारी किंवा मंगळवारी परत ऐकणार आहे। ते झाल्यावर
आमचे वकील जेव्हा आम्हाला संधी मिळेल तर बोलतीलच आणि मला खात्री आहे की आम्ही जे योग्य निर्णय केला आहे त्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. 2014 हो, काही मुद्दे असा आहे, काल इलेक्शन कमिशनमध्ये काही मुद्दे नाही म्हणून परवा मी सहज सांगितलं होतं की काही दिवस आमच्या अजून म्हणजे काही हिअरिंगचे बाकी आहे, तो पण म्हणजे इलेक्शन कमिशन पुढे प्रफुल्ल पटेल असं भविष्यवाणी करतायत आणि काहीतरी म्हणजे मी काहीच बोललो नाही. तुमच्या सगळ्या चॅनलवरच मी बोललेलो होतो, तुमच्याकडे त्याची बाईट्स असेल, क्लिपिंग असेल, पण ज्यांच्याकडे मुद्दे नसतात हे असेच किरकोळ आणि फालतूचे मुद्दे असे मांडायचा प्रयत्न करत असतात आणि मी तर काहीच बोललो नाही. दररोज हिअरिंगच्या नंतर त्यांचे वकीलपेक्षा एक कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये पूर्णपणे ब्रीफिंग करत असतात. ते म्हणजे हास्यास्पदच आहे, पण ते आता ठीक आहे, काही वेळ त्यांना घालवायची असेल घालू द्या. शेवटी सच्चाई सामने आएगी, दूध का दूध पानी का पानी, ये जो भी होगा सच्चाई सामने आएगी. आज जिस तरीके से ऐकू येत नाही. आम्हाला जे काही पुरावे द्यायचे होते ते आम्ही दिलेले आहे आणि अजून आमच्या वकिलांच्या जेव्हा प्रसंग येईल त्यांना संधी मिळेल. बाकीचे सगळे मुद्दे जे काही आज उपस्थित केले गेले आहे त्याचा खुलासा होणार आहे. आम्हाला कुठेही आमची बाजू मांडण्यामध्ये अडचण वाटत नाही. आम्हाला वेळ घालवायची पण गरज नाही. आमच्या वकिलांना जर योग्य संधी मिळाली तो एका हिअरिंगमध्येच आमचे सगळे विषय आणि मुद्दे मांडू शकतो. उद्धव ठाकरेंनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना नालायक असा शब्द वापरलेला आहे. ज्यावेळी नारायण जेवढे होतं त्यावेळी आता कोण काय बोलले, कोणाबद्दल बोलले नाही ते मी स्वतः ऐकलेलं नाही आहे, बघितलं नाही आहे. एखाद्या वेळा मी बाहेर असताना माझ्या लक्षात आला नसेल, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की राजकीय लढाई आपण मैदानामध्ये लढू. हे काही एकमेकांचं वगैरे चिखलफेक करून ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि माझ्यासारख्या माणसाला अजिबात हे पटत नाही. छगन भुजबळांनी जी ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे त्यामुळे खरं तर मंत्रिमंडळातच वाद मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या टीव्हीवर स्टेटमेंट मी ऐकलं आणि बघितलं. त्यामध्ये ते म्हटले की भुजबळ साहेब जे काही बोलले कुठेही म्हणजे सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाही. जे सरकारची भूमिका आहे तेच भुजबळांनी मांडलेली आहे. काय भूमिका आहे की ओबीसीचा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांची सहमती आहे आणि तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पण आहे, आमच्या महायुती सरकारची पण आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आता महाराष्ट्राचं अधिवेशन विधानसभेच्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्याची पण संधी लोकांना मिळेल आणि मला खात्री आहे, मी अजित पवार साहेबांशी पण आज सकाळी तेच बोलत होतो की आपली भूमिका या गोष्टीची सुसंगत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली काय म्हणजे भूमिका आपण म्हणजे मांडायची आहे. ते म्हणले आपण बिलकुल या गोष्टीवर ठाम आहोत की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते लिगली कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून कुठेही येणाऱ्या काळामध्ये मागच्या जसं सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर फेटाळलं अशी काही गडबड होता कामा नये. त्याची खबरदारी घेऊन आपण ह्या पुढची कारवाई करायची आहे. मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ आहेत, पण त्यांचा त्यावेळी निर्णय झाला तरी शिक्षण आयोग जो आहे तो स्थापन करण्यात यावा आणि नोंदी शोधाव्यात. पण आता छगन भुजबळ म्हणतात की छगन भुजबळांनी असा कुठेही म्हटला नाही आहे. त्यांच्या म्हणणं नाही कसा झाला आपण सगळे महाराष्ट्राने पण पाहिलं आहे की जेव्हा मुख्यमंत्री महोदय जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळीस गेले होते त्यांच्या गावी, त्यावेळीस निजाम काळातले जे काही दाखले असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मराठा समाजाचे जरी असले तरी त्यांना द्यायला पाहिजे, त्याची तपासणी केली जायला पाहिजे.
हे त्यावेळेसची भूमिका होती. तेवढंच भुजबळ म्हणले, त्याच्या पलीकडे काय म्हणले नाही. पण मराठा समाजाला आरक्षण कुठे द्यायचं नाही असं आमच्याकडून कोणाकडूनही अशी कुठेही स्टेटमेंट आलेली नाही आहे. ही मी स्पष्ट करू इच्छितो. सर, देवदत्त कामत यांनी काल आपल्या युक्तिवादात सांगितलं की तुमचा ज्यावेळेस युक्तिवाद झाला त्यावेळेस तुम्ही शरद पवारांना हुकूम का म्हटलेलं होतं निवडणूक आयोगामध्ये. मग राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये झाली त्यावेळेस मग अजित पवार शरद पवारांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी का निवडणुकीसाठी उभे राहिले नाही असा युक्तिवाद देवदत्त कामतांनी केला. असं आहे, आम्हाला माहीत आहे काय आमची भूमिका तिथे मांडलेली आहे. आणि असं काही नियमामध्ये काय आहे का, जगामध्ये असते का की आज दोन मित्र उद्या भांडू शकत नाही, दोन व्यक्ती आज एकत्र आहे आणि उद्या काही वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. हे कुठे आहे म्हणजे असा हे काही म्हणजे जेव्हा मुद्दे नसतात ना असे फालतूचे मुद्दे उपस्थित करण्यात येतात म्हणून नाही असा कुठेही नाही आहे. पक्षामध्ये कालपर्यंत सगळे एक होतो आणि आज नवीन भूमिका आमची आहे. ते कुठे आहे, काय चुकीचं आहे, काय कायद्यामध्ये आहे की कुठं आहे, असा काय न्याय आहे का की माणूस आज म्हणजे काही बोलला आणि दुसऱ्या दिवशी काही भूमिका वेगळी घेऊ शकत नाही. चला अभी प्रफुल्ल भाई, आज ये मीटिंग का उद्देश्य क्या है, किस तरीके से इस मीटिंग को आगे लेकर जाएंगे? देखिए, हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी की 2 दिन की महाराष्ट्र की हमारी चिंतन शिविर की बैठक है और साथ साथ में हमारी राष्ट्रीय कार्यकारिणी की भी बैठक आज शाम को हमारे यहाँ पर करजत में हमने आयोजित की है, जिसमें राष्ट्रीय कार्यकारिणी में जितने भी हमारे सदस्य हैं, पदाधिकारी हैं, वो भी इस मीटिंग के लिए उपस्थित होने वाले हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो भूमिका है, आज हमने एनडीए को साथ दिया है. एनडीए में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम सब लोगों ने काम करने का फैसला लिया है और हमें विश्वास है कि आगे आने वाले दिनों में जिस तरीके से मोदी जी के नेतृत्व में देश चल रहा है, आगे बढ़ रहा है, देश की ख्याति पूरे विश्व में आज बढ़ते जा रही है, देश में आर्थिक विकास हो रहा है, कृषि क्षेत्र का हो, बाकी हर उद्योग क्षेत्र में हो, आज हमारा देश प्रगति के पथ पर चल रहा है. मैं यही आप लोगों से कहना चाहूँगा कि अजीत पवार के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जो फैसला लिया है उसको हमारी पार्टी के अधिकांश जनप्रतिनिधि हो या पार्टी के हमारे पदाधिकारी या कार्यकर्ता हो, उन्होंने समर्थन दिया है. और ये बात आज हम यहाँ शिविर के माध्यम से आगे आने वाली हमारी जो भूमिका है इसको हम हमारे कार्यकर्ता, हमारे जनप्रतिनिधि को बता रहे हैं और उस दिशा में हम लोग आगे फैसले करेंगे. प्रफुल्ल भाई, जिस तरीके से वहाँ का शिविर के अंदर सुनील तटकरे ने कहा 2004 में हमारा मुख्यमंत्री बन सकता था, लेकिन अजीत पवार मुख्यमंत्री बनते, इस वजह से जो हमें संधि मिलने वाली थी वो नहीं मिल पाई. देखिए, बहुत सारी घटनाएं पिछले 25 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जन्म होने के बाद घटी है और उसमें कुछ ऐसे प्रसंग रहे हैं कि हमारी पार्टी की जो एक आगे की दिशा या पार्टी की जो प्रगति हो सकती थी उसमें कुछ रुकावटें भी आई, कुछ फैसले भी ऐसे हुए कि जिसके वजह से कई मतलब एक प्रकार से पार्टी को और अधिक फायदा जो हो सकता था नहीं हो पाया. खैर, ये सब बातों को मैं यहाँ प्रेस के माध्यम से नहीं, लेकिन हमारे पार्टी के जो हमारे मंथन हो रहे हैं इसमें हम हमारी पार्टी को, हमारे कार्डर को, हमारे जनप्रतिनिधि को ये बात समझा रहे हैं. जिस तरीके से चुनाव आयोग ने अजीत पवार के लिए कावड़ शब्द का इस्तेमाल किया गया कि शायद किस तरीके से कैसे देखते हैं ये शब्द? देखिए, अजीत पवार कितने बहादुर हैं, कितने क्षमतावान हैं और कितने स्पष्टवादी है, ये पूरा महाराष्ट्र जानता है. और इसलिए किसी को कुछ कहने से वो व्यक्ति कोई कायर नहीं बन जाता, न वो व्यक्ति बदनाम हो जाता है. ये हमने बहुत बार देखा है और इसलिए ऐसी सब चीज़ें
जब कोई मुद्दे किसी के पास नहीं होते हैं, जब किसी को अपने खुद के ऊपर भरोसा नहीं रहता है, तो दूसरे के बारे में ऐसे हल्के शब्दों का इस्तेमाल करके लोगों की दिशा भूल करने का या लोगों का मन डाइवर्ट करने की ऐसी कोशिशें होती है। लेकिन जो सच्चाई है वो दुनिया को मालूम है, महाराष्ट्र को मालूम है, हमारे पार्टी के हर वर्कर को मालूम है। सांसदी को चुनौती दी गई, आपकी सांसदी को भी चुनौती दी गई, कहा जा रहा है कि अपात्र पे ठहराया जाए, इस पर आप क्या कहेंगे? देखिए, ये सब तो इस प्रकार की बहुत सारी घटनाएं घटेगी। हमने भी दूसरों की अपात्रता के लिए हमने भी पिटीशन फाइल की है, तो इसलिए नहीं कि उन्होंने फाइल की है, हमने भी फाइल की है। तो ये जैसे आज इलेक्शन कमीशन में कोई मामला चल रहा है, वैसे ये इस प्रकार के मामले स्पीकर के सामने, चेयरमैन के सामने लोकसभा और राज्यसभा में भी चलेंगे, जैसे यहाँ स्पीकर असेंबली के सामने भी महाराष्ट्र में चल रहे हैं। तो ये कोई आज कोई उन्होंने किया या हमने किया ऐसी बात नहीं है, ये आगे वक्त बताएगा और सब जो प्रक्रिया होगी ये आप सबके सामने आएगी। इंडिया ब्लॉक में डिफरेंसेस देखने को मिले हैं मेनली इलेक्शंस के टाइम पे, आपको लगता है वो सस्टेन कर पाएंगे लोकसभा तक? इंडिया ब्लॉक अभी जब विधानसभा के चुनाव में कितने डिफरेंसेस है, ये आप लोगों ने आपके चैनल्स के माध्यम से पूरे देश और दुनिया को दिखाया है, और ये कितनी एकता आगे बनी रहेगी ये और आपको आगे का वक्त दिखाएगा। अजीत पवार बार जो है शरद पवार जी से मिलते हैं, कई बार मुलाकात। अजीत पवार शरद पवार जी को कहीं मिलते नहीं है, केवल सामाजिक प्रश्न, क्योंकि दीपावली है, पवार फैमिली हमेशा एक परंपरागत मिलते आई है, और कोई अजीत पवार और शरद पवार अकेले नहीं मिले, पूरी फैमिली मिली है। अब उसमें से इतनी सारी बातों को कोई अलग अर्थ निकालने का मतलब नहीं है, वो केवल औपचारिक दिवाली के अवसर पर एक फैमिली गेट टुगेदर था, इसके अलावा उसमें कोई भी अर्थ निकालने की ज़रूरत नहीं है। आज आप देख ही रहे हैं, हम पार्टी हमारी जो चला रहे हैं उसमें हमारी भूमिका पूरे दुनिया के सामने स्पष्ट है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।